देखिए पेज नंबर 37 और कविता है संतवाणी और हमारे कवि है संत चोखामेळा। संतवाणी कविता अ मध्ये आपण पाहिलं की संत जेव्हा दृष्टीत पडतात तेव्हा सोन्यासारखा दिवस असतो किंवा माहेरी गेल्याचा भास होतो, एवढा आनंद आपल्याला होतो। आणि आता दुसऱ्या कवितेत सांगितलेलं आहे की चंदनाचं जे झाड आहे हे चंदनाचं झाड, त्या चंदनाच्या झाडाच्या आजूबाजूला जी झाडं आहेत ती झाडं त्यांच्या संगतीत राहून चंदनासारखी किंवा चंदनासारखी जगतात आणि त्यांना वास येतो। तर बघूया आपण कविता। या संतांच्या सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन या प्रस्तुत अभंगात केलेले आहे। चंदनाच्या संगे बोरिया बाभळी हेकळी टाकळी चंदनाची। चंदनाच्या संगे बोरिया बाभळी हेकळी टाकळी चंदनाची। संतांची या संगे अभाविक जन, संतांची या संगे अभाविक जन तयाच्या दर्शन तेची होती। चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार व्हावा खरा ऐसा। बघूया ह्या कवितेतला अर्थ भावार्थ असा आहे की चंदनाच्या संगे बोरिया बाभळी हेकळी टाकळी चंदनाची, म्हणजे या चंदनाच्या संगती बोरीचं झाड माहिती तुम्हाला, बाभळीचं झाड बघून मालूम आहे आपको, म्हणजे बोरीची झाडं, बाभळीची झाडं किंवा अन्य झाडं जर या संतांच्या चंदनाच्या संगतीत जर वाढायला लागली तर ती झाडं चंदनाप्रमाणे सुवासिक होती। याचा अर्थ असं सांगितलेला आहे, कवीला असं म्हणायचं आहे की तुमची संगत नेहमी चांगल्या माणसांबरोबर असायला पाहिजे। आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्या विद्यार्थ्यांची संगत नेहमी चांगल्या विद्यार्थ्यांबरोबर असणं आवश्यक आहे। अच्छे दोस्त चाहिए हमें, बराबर ना। अच्छी फ्रेंडशिप रहेगी तो हमें भी अच्छे दोस्त मिलेंगे और उनके जो गुण अच्छे अच्छे हैं तो हम ले लेंगे, समझते हैं ना। तो इसी प्रकार जैसे चंदन का पेड़ है वैसे ही बाकी के जो पेड़ है वो उनका गुण लेते हैं और वैसे ही सुवासिक हो जाते हैं। संतांची या संगे अभाविक जन तयांच्या दर्शने तेची होती। त्याप्रमाणे सांगितलंय की ह्या सर्वजण किंवा सर्व माणसे सज्जनांच्या किंवा संतांच्या संगतीत आले तर संतांप्रमाणे होतात सगळे, हे समजते तुम्हाला। म्हणून सांगितलंय की तुमची संगत, तुमची मैत्री ही चांगल्या विद्यार्थ्यांसोबत असायला पाहिजे। म्हणून आपण फ्रेंडशिप करताना, मैत्री करताना चांगल्या दोस्तांबरोबर मैत्री करणं आवश्यक आहे। बाजू में फिर घुमा फिरता चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार व्हावा खरा। शेवटच्या चरणात बघा काय सांगितले, ये साइड आ जाओ बेटा, आगे आगे। चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार व्हावा खरा। बघा चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार व्हावा खरा ऐसा। संत चोखामेळा असे सांगतात की आपण काहीतरी या दुनियेत किंवा जगात जन्माला आलो, काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे, सत्कार्य करायला पाहिजे। आता तुम्ही सत्कार्य काय कराल तर आपल्या आजूबाजूला आपलं घर आपण पहिल्यांदा स्वच्छ करू, आपण साफसफाई करू, नंतर आपल्या आजूबाजूची गल्ली किंवा परिसर साफसफाई करू। आलं का लक्षात? कोणी भुकेलेला असेल, ताणलेला असेल त्याला पाणी किंवा अन्न देण्याचं काम आपण करू, म्हणजे चांगलं काम करतो आपण। आपलाच विद्यार्थी असेल, समजा माझ्याकडे काही जास्त खाऊ असेल किंवा 2 भाकऱ्या असतील, 2 चपाती येते
उसमें से एक चपाती उसको दिया तो वो भी अच्छा काम होता है। नॉट नेसेसरी कि हमें सरहद पर लढणे के लिए जाना चाहिए, पण हेही माहिती आहे तुम्हाला की आपले जवान जे आहे ते सरहद्दीवर 24 तास आपली रक्षा करतायत, ते चांगलंच काम करतायत। म्हणजे जन्माला येऊन आपण काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे, प्रामाणिकपणे वागायला पाहिजे, मोठं बोलायचं नाही, रोज शाळेत जायचं, अभ्यास करायचा। आता तुम्ही काय करणार, जास्तीत जास्त विद्यार्थी अभ्यास करतो, आपण फार फार तर आईच्या कामाला मदत करू, हे झालं चांगलं काम। पण त्यांनी असं सांगितले, मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा, नाहीतर आपले जीवन भूमीला भारभूत ठरेल। जर तुम्ही परमार्थ साधला नाही, म्हणजे चांगलं काम केले नाही, तर तुमचा हा धरतीला काही वजन होईल, भार होईल। अशा प्रकारे तुम्हाला या संतांनी, संत चोखामेळा यांनी सांगितलेले की संगत कशी पाहिजे, नेहमी चांगली संगत पाहिजे, सुसंगत पाहिजे, सज्जनांबरोबर नेहमी आपण फ्रेंडशिप ठेवायला, जास्तीत जास्त राहायला पाहिजे, म्हणजे आपली वागणूक कशी होईल, चांगली होईल ना सगळ्यांची वागणूक चांगली, म्हणजे जास्तीत जास्त आपण काय केलं पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे। ठीक आहे, ही इथे कविता संपलेली आहे। ठीक आहे बेटा,